नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अन्यायाने बेळगावसह संपूर्ण सीमा भाग कानडी प्रांताला जोडण्यात आला तेव्हापासून आजतागायत सीमा प्रश्नाचा धगधगता अग्निकुंड पेटत आहे. सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनेकांनी आपल्या जीवाचं रान केलं, तर काहींना आंदोलनादरम्यान जीव गमवावा लागला. त्यांच्या स्मृती आजही जपल्या जात आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 17 जानेवारी रोजी संपूर्ण सीमा भागात हुतात्मा दिन पाळला जातो. सकाळी 9:30 वाजता हुतात्मा चौक येथे अभिवादन करून त्यानंतर मूक फेरी काढली जाणार आहे. हुतात्मा मारुती बेन्नाळकर, मधू बांदेकर, महादेव बारगडी, लक्ष्मण गावडे, कमळाबाई मोहिते यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. याचबरोबर 8 फेब्रुवारी 1969 रोजी शिवसेनेने 67 हुतात्मे दिले. 1 जून 1986 रोजी कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात 9 हुतात्मे झाले. या सर्वांना हुतात्मा दिनी अभिवादन केलं जाणार आहे. शहरातील रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अन्सुरकर गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, किर्लोस्कर रोड येथून पुन्हा हुतात्मा चौक अशा पारंपरिक मार्गाने मूक फेरी काढली जाणार आहे. यावेळी सीमावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मये समितीने केले आहे. मध्यवर्ती मये समितीच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 17 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन तसेच बिंदू चौक येथे हुतात्मा दिन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली जाणार आहे. सर्व सदस्यांनी बेळगावमधील हुतात्मा दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर काकती येथील बर्डे धाब्यानजीक एकत्रित जमायचे असून त्यानंतर सर्वजण कोल्हापूरच्या दिशेने रवाना होतील. त्यामुळे सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलं आहे. मोदी सरकारने गुरुवारी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी सरकारनं 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्याचं ते म्हणाले. 7वा वेतन आयोग 2026 मध्ये संपणार आहे. बिदरमधील एसबीआयच्या मुख्य कार्यालयाबाहेर दिवसाढवळ्या गोळीबार आणि दरोड्यात 2 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. शिवाजी चौकातील एटीएममध्ये बँक कर्मचारी रोख रक्कम जमा करत असताना हा हल्ला झाला. सकाळी 11:30च्या सुमारास सीएमएस एजन्सीचे कर्मचारी लाखो रुपये घेऊन एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आले. त्यांनी प्रक्रिया सुरू केली असता मोटारसायकलवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, 8 राऊंड गोळीबार केला आणि 93 लाखांचा कॅश बॉक्स घेऊन पळ काढला. हल्लेखोरांनी 2 सुरक्षा कर्मचाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारले. त्यांची ओळख गिरी व्यंकटेश आणि शिवा काशीनाथ, जे सीएमएम एजन्सीमध्ये काम करत होते. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. एका रहिवाशाच्या फोनवर धाडसी चोरी अंशतः कॅप्चर करण्यात आली होती. त्यात हल्लेखोरांपैकी एक कॅश बॉक्स घेऊन पळून जात असल्याचं दाखवलं होतं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपास सुरू केला. गजबजलेल्या भागात झालेल्या या हल्ल्याने वाहतूक करताना सुरक्षा त्रुटींबद्दल चिंता निर्माण केली आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 344वा राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त बेळगाव येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी चौक येथे आज गुरुवार दिनांक 16 रोजी समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते अभिषेक करून पूजा करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य आनंद आपटेकर, माजी नगरसेवक राजू बिरजे, संजू पोटे, विनायक बिरजे, अनंत पाटील, अमित जाधव, नरू निलजकर, सुहास चौगुले, सचिन पाटील, विजय भोसले आदी उपस्थित होते. आर्थिक वर्ष 2025-26 संपूर्ण महापालिकेचा अर्थसंकल्प लवकरच महापालिकेत सादर होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पपूर्व बैठकीत माजी महापौर व नागरिकांनी पालिकेच्या मिळकतींचा विनियोग करून उत्पन्न वाढवण्याच्या सूचना केल्या. महापालिकेच्या सभागृहात आज गुरुवारी महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. यामध्ये आगामी अर्थसंकल्पात शहराला विकसित बनवण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घ्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण, आयुक्त शुभा बी व उपायुक्त उदयकुमार तलवार आदी उपस्थित होते.
साईवा या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने हुबळी येथील तरुण उद्योजिका रूपतारा शिवाजी सांगलीकर यांची दक्षिण भारतीय महिला अचिव्हर म्हणून नुकतीच निवड केली आहे. त्यानिमित्त त्यांना साईवा 2024 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रूपतारा या महिलांसाठी एक प्रेरणा असून त्यांनी आपल्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. त्यांनी आपल्या स्वतःची नवीन परिवहन सेवा सुरू करत आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरवणाऱ्या रूपतारा या सौंदर्य आणि मॉडेलिंग क्षेत्रात निर्माण केली आहे. यासह रूपतारा यांना राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेसाठी नामांकित करण्यात आलं होतं. त्यांनी क्लासिक मिसेस इंडिया कर्नाटकाचे उपविजेतेपद मिळवलेलं आहे. रूपतारा या आरोग्य क्षेत्रात कार्यरत असून आजपर्यंत त्यांनी हुबळी, बेळगाव व कलबुर्गी इथे काम केलं आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करून महिला स्वावलंबी होऊ शकतात हे त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अथक परिश्रम करत दाखवून दिलं आहे. 12 मासिकानं आयोजित केलेल्या या साऊथ इंडिया वुमन अचिव्हर्स अवॉर्ड साईवा 2024 हा कार्यक्रम महिला सक्षमीकरण करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या देशाच्या विविध भागातील तब्बल 207 महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामुळे या कार्यक्रमाने हिंदुस्तान बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवून नवा विक्रम केला आहे. दरम्यान आपल्याला मिळालेला हा पुरस्कार माझ्या जीवनातील प्रत्येक हितचिंतक व मित्र परिवारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे प्राप्त झाला आहे. त्यांच्या मदतीमुळेच तसेच साईवाचे सीईओ दीपक ताटेर जैन यांनी मला साऊथ इंडिया वुमेन्स अचिव्हर्स अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्कारासाठी उत्तम असे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याबद्दल आपण त्यांचे मनापासून आभारी आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमासाठी 12 मासिकाचे संस्थापक दीपक ताटेर जैन, संचालिका सिंधू मंगळवेढा आदी मान्यवर उपस्थित होते. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. एका दादल्याने दुसऱ्या पत्नीच्या मदतीने पहिल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती रियाज पठाणसह त्याची दुसरी पत्नी फरजाना पठाण यांना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. शमा रियाज पठाण वय 25 असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. सौंदती तालुक्यातील इंचाळ गावात ही घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. अंगडी कॉलेज मैदान, सावगाव रोड, बेळगाव येथे इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे 16वी सिनियर पुरुष शरीर सौष्ठव व महिला मॉडेल फिजिक्स स्पर्धेला प्रारंभ झाला. देशातील 16 युनिटमधील 500 स्पर्धक व 300 पंच सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आयबीबीएफचे अध्यक्ष रमेश कुमार, सचिव हिरल सेठ, मिस्टर वर्ल्ड प्रेमचंद डिगरा, बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार, मधुकर तळलकर, टीव्ही पॉली भास्करण, तुळशी सुजल, अजित सिद्धनावर, सुनील आपटेकर, बॉबी सिंग आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करून झाले. या स्पर्धा रोटरी क्लब ऑफ बेळगाव, कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर व बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांचे सहकार्य लाभले. ही स्पर्धा इंडियन बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या नियमानुसार 55 किलो, 60 किलो, 65, 70, 75, 80, 85, 100 व 100 किलो वरील गटात होत आहे. ठळकवाडी हायस्कूल 1999 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी स्नेह मेळावा नुकताच 11 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाला सर्व माजी आणि आजी शिक्षकांची उपस्थिती लाभली. देशातील विविध ठिकाणी कार्यरत असलेले या बॅचमधील माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी आवर्जून एकत्र आले होते. दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक आर कुरतुडकर, माजी शिक्षक एम कुलकर्णी, परमोजी सारंग टीचर, विद्या देशपांडे, विवेक पाटील, एम भोसले तसेच आता कार्यरत असलेले शिक्षक CY पाटील सर यांच्यासह इतर शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा याप्रसंगी स्मृतिचिन्ह, शाल, पारिजात हा कविता संग्रह तसेच फळांची टोपली देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शाळेकरिता 3 संगणक भेटीदाखल देण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी शिक्षकांच्या भाषणात आपल्या विद्यार्थ्यांवरील प्रेम आणि अभिमान झळकत होता. जमलेले सर्व माजी विद्यार्थी आपापल्या जुन्या वर्गात बसून गप्पा-टप्पांच्या कार्यक्रमामध्ये जुन्या आठवणींना उजाळा देण्यात दंग झाले होते. अंततः या सोहळ्याच्या अद्वितीय यशासाठी अथक परिश्रम घेतलेल्या विद्यार्थ्यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.
दरम्यान सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यस्त जीवनातून उसंत काढत पुन्हा भेटू असा निर्धार केला आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला. चंदगड तालुक्यातील जेलुगडे येथील शेतकरी पांडुरंग जखनू गावडे यांच्यावर हत्तीने हल्ला करून जखमी केला आहे. ही घटना काल बुधवारी रात्री 10च्या दरम्यान घडली आहे. गावडे हे गावानजीक असणाऱ्या आपल्या शेतात गेले होते. काळोख असल्यानं अचानक येऊन हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली असून हत्तीनं सोंड फिरवल्यानं गावडे पडल्यानं त्यांच्या अंगाला खरचटलं आहे. गावडे यांनी हत्तीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत आपले प्राण वाचवले असून त्यांच्यावर चंदगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती मिळताच पाटणे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी घटनास्थळी भेट घेऊन गावडे यांची विचारपूस केली व आपल्या कर्मचाऱ्यांना हत्तीला शोधण्यासाठी पाठवले. गावाजवळ हत्ती आल्यानं जेलुगडे पाटणे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. चंदगड तालुक्यातील कोवाड येथील एका बँकेच्या एटीएम सेंटरवर दरोडा टाकून एटीएम मशीन फोडून त्यातील 18,77,000 रुपयांची रोकड चोरल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या 4 चाकी गाडीच्या नंबरवरून राजस्थान राज्यातील 4 दरोडेखोरांना अटक केली. तस्लीम इसा खान वय 20, अलीशेर जमालू खान वय 29, तालीम पप्पू खान वय 28, अकरम शाबू खान वय 25, चौघेही राहणार छोटे मस्जिदजवळ सामदिका, तालुका पहाडी, जिल्हा भरतपूर, राज्य राजस्थान अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथील रंगूबाई भोसले हायस्कूलमधील सन 2004-05 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा 20 साल बाद स्कूल चले हम असे म्हणत शाळेचा परिसर गजबजवून टाकला. शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जीआरटीचे गुरुनाथ किरमिटे तर अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक TY गोरल, जनसेवा शिक्षण मंडळाच्या सेक्रेटरी सुनीता पाटील, शाळेचे माजी मुख्याध्यापक PL बापट, माजी शिक्षिका SM नायक, CPN नाईक, RK प्रमोद, दिवंगत शिक्षक PC हलगेकर यांच्या पत्नी यमुना हलगेकर, मुलगी श्रद्धा व जावी योगेश आदी उपस्थित होते. दरम्यान माजी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षकांवर पुष्पवर्षाव करून स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनाने झाली. त्यानंतर सरस्वती देवी आणि रंगूबाई भोसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित सर्व माजी शिक्षकांना शाल, श्रीफळ व गणेशाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. या सत्काराबद्दल माजी मुख्याध्यापक PL बापट यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तर शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक PY गोरल यांनी मनोगत व्यक्त केले. भारत विकास परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती रविवारी सायंकाळी GGC सभागृहात अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहव्यवस्थाप्रमुख कृष्णानंद कामत व राष्ट्र सेविका समिती नगर कार्यवाहिका विद्या जोशी उपस्थित होत्या. प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक संपूर्ण वंदे मातरम प्रस्तुत करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास प्राचार्य VN जोशी, NB देशपांडे, विनायक घोडेकर, सुभाष मेराशी आदी उपस्थित होते. 17 जानेवारी हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाला सीमाप्रश्नी जागे करण्यासाठी आणि सीमाप्रश्न चालना मिळवण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन पुकारण्यात येणार आहे. तरी या धरणे आंदोलनाला कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी सक्रिय सहभाग नोंदवून पाठिंबा द्यावा यासाठी समितीच्या शिष्टमंडळाने विविध नेते मंडळींची भेट घेतली. तालुका समितीचे कार्याध्यक्ष RM चौगुले, नगरसेवक रवी साळुंखे, युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, NK कालकुंद्री, निपाणी तालुका मय समिती अध्यक्ष अजित पाटील, कार्याध्यक्ष बंडा पाटील, युवा समितीचे उपाध्यक्ष गुंडू कदम यांनी कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर भाजप ग्रामीण अध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महानगर अध्यक्ष विजय जाधव, मंत्री हसन मुश्रीफ, मनसे शहर प्रमुख दिंडोरले यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळींना निवेदने देण्यात आली. यावेळी खासदार शाहू महाराज यांनी धरणे आंदोलनाला पाठिंबा देत सहभागी होणार असल्याचं सांगितलं. तसेच दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीमाप्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी करणार असल्याचं सांगितलं. तसेच महाराष्ट्र शासनाची उदासीनता पाहून दुःखही व्यक्त केले. खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचं कळवलं आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 डिसेंबरच्या मध्यरात्री 2:30 वाजता एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. सैफ अली खानच्या मुंबईतील राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीने हा प्राणघातक हल्ला केलाय. अज्ञाताच्या चाकू हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरचा वार झाला. तसेच सैफ अली खानचा हात आणि पाठीवरही जखम झाली आहे. या हल्ल्यात सैफ अली खानच्या पाठीत शस्त्र रुतलेलं होतं. रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी लीलावती रुग्णालयात सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या 7 टीम कामाला लागल्या आहेत. क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायक हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. सैफ अली खानच्या घराबाहेर पोलीस तपास करत आहेत. या दरम्यान पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ अली खानच्या घरात घरकाम करणाऱ्या एका महिलेचा जबाब नोंदवला जाणार आहे. घरकाम करणाऱ्या एका महिलेच्या भूमिकेबद्दल पोलिसांना संशय आहे. घरकाम करणाऱ्या महिलेच्या वैद्यकीय उपचारानंतर जबाब नोंदवला जाईल. याशिवाय सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांमधील 3 जणांचे जबाब नोंदवले जात आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.